मीन राशीवाल्यांनो, पुढचे 6 महिने तुमची परीक्षा घेतील, पण हाच काळ तुमच्या सर्वात मोठ्या यशाची सुरुवात पण ठरू शकतो. नमस्कार मित्रांनो, ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. अमोघमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत जुलैच्या शेवटापासून वर्ष 2026 संपेपर्यंतचा काळ मीन राशीसाठी नेमकं कसा असेल. मित्रांनो, एक छोटासा दिवा आपल्या आयुष्यात मोठा धडा शिकून जातो. जेव्हा दिवा लावला जातो तेव्हा सुरुवातीला त्याची वात थोडी लुकलुकत असते, कारण तिला अजून तुपाचा आधार मिळालेला नसतो. पण ती हार मानत नाही, उलट ती आणखी तेजाने पेटत राहते आणि उष्णतेमुळे, थंडीमुळे घट्ट झालेलं तूप हळूहळू वितळतं, वातीपर्यंत पोहोचतं आणि मग तीच ज्योत स्थिर होते, अधिक तेजस्वी होते आणि बराच काळ अखंड तेवत राहते. मित्रांनो, जीवनही अगदी असंच आहे. संघर्ष म्हणजे अपयश नाही, संघर्ष म्हणजे यश मिळवण्यापूर्वी नियती आपल्याला अधिक सक्षम बनवत असते. आणि मीन राशीवाल्यांनो, पुढील 6 महिने तुमच्यासाठी पण अगदी अशाच परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो. ग्रहस्थिती, आता ग्रहस्थितीकडे बघूया. सध्या शनी महाराज तुमच्या प्रथम भावात विराजमान आहेत आणि जुलैच्या शेवटी ते वक्री अवस्थेत प्रवेश करणार आहे. या काळात देवगुरु बृहस्पती पंचम भावातून आपली 9वी शुभ दृष्टी थेट प्रथम भावावर टाकत आहे. ही साधी ग्रहस्थिती नाहीये, कारण प्रथम भाव म्हणजे तुमचा आत्मविश्वास, तुमचं व्यक्तिमत्व, तुमचे निर्णय आणि जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन. म्हणून या 6 महिन्यात तुमच्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये मोठा बदल दिसू शकतो. आत्मविश्वास, मित्रांनो, या काळातील तुमची सर्वात मोठी ताकद तुमचा आत्मविश्वास असेल. आजपर्यंत ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला डाऊट होता, त्याच निर्णयामध्ये आता स्पष्टता येऊ लागेल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण हा काळ तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आला आहे. नोकरी, जर तुम्ही नोकरी करत असाल तर अनावश्यक भीती मनातून काढून टाका. कामाचा ताण वाढू शकतो, जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण याच काळात स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची संधीही मिळू शकते. म्हणून तक्रार करण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसाय करणाऱ्या मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ विस्ताराचा ठरू शकतो. नवीन कल्पना, नवीन दिशा, नवीन भागीदारी किंवा व्यवसाय वाढवण्याचे नियोजन यावर गंभीरपणे काम करण्याची ही योग्य वेळ आहे. योग्य नियोजन आणि सातत्य यामुळे चांगले परिणाम मिळू शकतात. आर्थिक स्थिती, आर्थिक बाबतीत हळूहळू स्थैर्य वाढताना दिसेल. मोठे बदल एका दिवसात घडणार नाही, पण सातत्याने केलेल्या प्रयत्नाचे परिणाम नक्कीच दिसू लागतील. हा काळ फक्त पैसा मिळवण्याचा नाहीये, तर आर्थिक पाया मजबूत करण्याचा आहे. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. विशेषतः मानसिक थकवा आणि तणाव याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य विश्रांती आणि शिस्तबद्ध दिनचर्या तुमची ऊर्जा टिकवून ठेवतील. मित्रांनो, या संपूर्ण 6 महिन्याचा एकच संदेश आहे: थांबू नका, संघर्षाला घाबरू नका. कारण दिव्याची वात जितका जास्त संघर्ष करते तितकाच अधिक प्रकाश देते. तसं तुमचा प्रत्येक प्रयत्न तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या आणखी जवळ घेऊन जाणार आहे. एकूण पाहता जुलैच्या शेवटापासून वर्ष 2026 संपेपर्यंतचा काळ मीन राशीसाठी कडून प्रगतीकडे नेणारा ठरू शकतो. शनी महाराजांचे प्रथम भावातील स्थान, देवगुरु बृहस्पतीची शुभदृष्टी तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये, निर्णय क्षमतेमध्ये, करिअरमध्ये आणि आर्थिक प्रवासामध्ये हळूहळू सकारात्मक बदल घडू शकते. या काळात स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि प्रत्येक संधीचं स्वागत करा. तुम्ही मीन राशीचे असाल तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच अभ्यासपूर्ण ज्योतिष्य विश्लेषणासाठी अमोघ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. धन्यवाद.